तुम्हाला माहीत आहे का, कावड यात्रा सर्वप्रथम कोणी सुरू केली? यामागे भगवान शिव आणि रावणाशी संबंधित एक अद्भुत पौराणिक कथा सांगितली जाते. पौराणिक मान्यतेनुसार लंकेचा राजा रावण हा भगवान शिवांचा परमभक्त होता. एकदा रावणाने भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. कथेनुसार रावणाने गंगाजल आणून ते भगवान शिवांना अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने कावडीत गंगाजल भरले आणि ते घेऊन शिवधामाकडे प्रस्थान केले. या भक्तीमुळे भगवान शिव प्रसन्न झाले अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणूनच काही परंपरेमध्ये रावणाला कावड यात्रेचा प्रारंभ करणारा पहिला भक्त मानला जातो. आजही कावडीये पवित्र नदीचे जल कावडीत घेऊन भगवान शिवांच्या मंदिरापर्यंत पायी प्रवास करतात आणि ते जल शिवलिंगावर अर्पण करतात. मात्र लक्षात ठेवा, रावणानेच पहिली कावड यात्रा सुरू केली ही गोष्ट धार्मिक पौराणिक मान्यता आहे. तिचा ऐतिहासिक पुरावा निश्चितपणे उपलब्ध नाही. याच यात्रेचा खरा संदेश मात्र खूप सुंदर आहे. भक्तीमध्ये अंतर महत्त्वाचे नसते, श्रद्धा आणि समर्पण महत्त्वाचे असते. अशीच धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.